बघा आता मी फळ्यावर काही शब्द लिहिले, वाचता येईल तुम्हाला? वाचता येईल? कोण वाचता येईल? हा वाच पलीकडे. बरोबर. बघा मध्ये हा जो आहे की नाही, चला काय जोडलाय तो? न जोडलाय तो. न. बघा इकडे लक्ष द्या आता. ज्यांना वाचता नाही आले त्यांनी इकडे लक्ष द्या आता. बघा आता वाचता येत आहे? बघा काय आहे? पंच, ज्ञान आणि मन. हा हे आपण अनुस्वार देतोय बरोबर, पण बघा संस्कृत मध्ये त्या अनुस्वार जो आहे त्या अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिक स्वर आहे. ते कोणतं आहे बघा, दाखवतो आता. बघा काय म्हणतो याला आपण? अन. बघा याचा चुकीचा उच्चार करता काही भरपूर विद्यार्थी बघा अंग अंग म्हणतात किंवा काही त्र म्हणतात. बघा त्र सारखा दिसतोय की नाही तो, पण त्र आणि त्यात फरक आहे. बघा हा त्र झाला, त आणि र जोडून हा त्र, पण हा काय आहे? त्र पण नाही, काही य म्हणतात, पण काय आहे त्याचा उच्चार? अन. अनुनासिक. बघा नाकातून उच्चार होतो त्याचा. बघा आता हे तुम्हाला इकडचे वर्णाक्षरे व्यंजन माहित आहेत. लक्ष द्या इकडे हाताच्याकडे. बघा क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ. बघा हे व्यंजन किंवा वर्णाक्षरे आहेत की नाही, वर्ण हा मुळाक्षरे. तर यात ही जी शेवटची रांग आहे की नाही, तर ही रांग जी पाचवी रांग आहे यातली, तर हे सर्व काय अनुनासिक वर्ण आहेत. अनुनासिक म्हणजे नाकातून उच्चार होतो. बघा याचा कसा उच्चार होतो? हा ड आहे का? हो. ड नाही तो काय तो? हा काही अंग म्हणतात, पण अन. तो सुद्धा नाकातूनच उच्चार होतो. अन. पंख. जेव्हा आपण पंख म्हणतो की नाही, पंख त्यात तो येतो. आता ते सांगतो मी तुम्हाला पुढे कसा येतो तो. तर बघा हा त्र नाही किंवा य नाही, काय आहे तो? अन. अन. मग कसा उच्चार होतो? तुम्ही पुढे बघितलं की नाही आता मागे, चिंच त्यात तो येतो. बघा आणि तो हा कोणता कुठे वापरायचा ते पण सांगतो मी तुम्हाला, इकडे लक्ष द्या. हा माहित आहे तुम्हाला सर्वांना. हा कोणता आहे? बाणाचा न. नंतर हा न, आपण नळाचा म्हणतो की नाही, नळ. न हा सुद्धा अनुनासिक आहे, पण बघा हा न आणि म यांचा आपण शब्दांमध्ये वापर करतो. हे स्वतंत्र किंवा सेपरेट वापर होतो की नाही त्याचा, त्याच्यामध्ये लक्षात नाही येत. बघा न आणि म वरून शब्द आहेत. न वरून नयन, नदी, म वरून बरोबर आहे की नाही, मगर, हा माशी, असे म वरून शब्द तयार होतात. बाणामध्ये पण न येतो. बघा न. पाणी मध्ये न येतो, पाणी न. मग आता बघा कोणता कुठे वापरायचा ते कसं ओळखायचं. बघा आता संस्कृत मध्ये कसं लिहितात ते बघू आपण, इकडे लक्ष द्या. बघा जेव्हा शेवटचा अक्षर बघायचा, जेव्हा शेवटचा अक्षर हे क च्या रांगेतलं असतं, क ख ग घ, तेव्हा तो कोणता येतो तिथे? तर तो हा येतो. बघा कोणता येतो? न. हा न येतो. मग तो शब्द कसा होईल? बघा शंख कसा असेल? शंख शब्द कसा असेल संस्कृत मध्ये? बघा शंख कसा लिहिला जाईल? मग श, न आणि ख. वाचता येईल आता तुम्हाला? शंख. आता बघा गंगा शब्द कसा? बघा आपण इथं काय केलंय? शंख मध्ये अनुस्वार दिलाय. अनुस्वार पण इथं दिसतोय का तुम्हाला? पण अनुस्वारच्या ऐवजी अन्न आलाय. बघा शंख. आता गंगा बघा, गंगा ग अन्न आणि गा
गंगा. मग हा केव्हा दिलाय? जेव्हा क ची रांग असेल की नाही, क ख ग घ या चार पैकी जेव्हा येईल तेव्हा हा न येईल. तिथं कोणता? हा न येईल. कोणता? न. हा ज्याला ड म्हणता की नाही काही मुलं, त्याला अन्न. आता पुढचा बघा, जो तुम्ही हा अन्न आहे की नाही, अन्न, हा त्र नाही, परत परत सांगतोय, य नाही, अनुनासिकच आहे तो अन. मग तो कुठे येतो बघा? च च्या रांगेत येतो. कुठे येतो? शेवटचा अक्षर बघायचं बघा, चिंच. च आला मग तिथे तो लिहायचा बघा, न च, चिंच. बघा पंच, प त्याऐवजी अनुस्वाराच्या ऐवजी हा न, अन आणि हा च, पंच. झांज बघा, झांज. झा हा अन आणि सॉरी ज, झांज. आता ट मध्ये कोणता येतो बघा? कोणता येतो ट मध्ये? जेव्हा ट ची रांग राहील तेव्हा अन. बघा अन. मग बघा घंटा, ग न आणि टा. थंड बघा कसा लिहिता येईल? मग थंड, ट ठ ड ढ मग मध्ये. बघा घंटा. काही शब्द हिंदी मध्ये सुद्धा असे काही शब्द आहेत बघा. हा थंडा जेव्हा म्हणतो की नाही आपण, थंडा, थंडी, थंडी आईस्क्रीम. तिथं बोर्डवर काही बघा, काही काही ठिकाणी असं लिहितात ते थंड. हा थंडा. पुढे बघा आता, यात कोणता अनुनासिक येतो? त च्या रांगेत न. मग बघा पंत. मग पंत कसा लिहिता? पंत असा न येईल की नाही, न. संत, संथ. नंतर छंद कसा लिहिल? छंद, न आला बघा त्यावेळी. हिंदी शब्द आहे बघा, हिंदी एक शब्द हिंदी मध्ये सुद्धा कसं लिहिता बघा, कधी कधी न जोडता, अनुस्वार देत नाही ते बघा, न लिहिता हिंदी, न ला जोडता हिंदी शब्द बहुतेक ठिकाणी. आणि संस्कृत मध्ये तर बघा हे अनुस्वार वापरत नाही, त्याऐवजी काय वापरता? हे अनुनासिक शब्द वापरता जोडून. पुढे बघा आता, प ची जी रांग आहे त्यात कोणता वापरतो आपण? म. कोणता वापरतो? म. बघा आता आंबा. आंबा कसा लिहिलेला असेल संस्कृत मध्ये? हा अनुस्वारच्या ऐवजी म. संप कसा असेल? आलं लक्षात? तुम्हाला याचे उच्चार बघा, जास्त गोंधळ कुठं होतो? याचा उच्चार कसा करायचा आहे? या सर्वांचे उच्चार अनुनासिक आहेत की नाही? न. हा नाकाद्वारे. हा अन, अन. तो आपण वाङ्मय म्हणतो की नाही, काही अंग म्हणतात. अंग का बरं? तर यात शब्द कमी आहे बघा. यात कोणता शब्द महत्वाचा आहे बघा? मराठीमध्ये एकच शब्द आहे, वाङ्मय. वाङ्मय म्हणून त्याला अंग, अंग असा उच्चार करता काही. हा वाङ्मय पण तो अंग, अंग, अन. वाङ्मय, वाङ्मय. बघा वा मय आणि त्याच्यामध्ये अन आला, वाङ्मय. आणि हा काय आहे? आपण अन. चिंच, पंच, झांज. नंतर हा माहित आहे तुम्हाला न, न बाणाचा. हा तो यात येतो बघा, या जोडा अनुनासिकच्या ऐवजी येतो आपल्या अनुस्वाराच्या ऐवजी. घंटा, थंड. नंतर बघा हा न, नळाचा तुम्ही म्हणता, आपण जे म्हणतो ते पंत, संत मध्ये. आणि जी प ची रांग असते प फ ब भ, त्यात जर शेवटचा अक्षर जर आलं बघा, इथं ब होता तर म आला बघा, ब ला म जोडला, इथं प होता बघा, ब ला म जोडला,